Hi friends, good morning. Today we are going to learn question tag. It means a tail tag. Tail tag means a short question. Why it is called tail tag? Because we add the tag at the end of the sentence. दिलेल्या वाक्याच्या शेवटी आपण टॅग लावतो आणि म्हणून त्याला टेल टॅग असं म्हटलं आहे. आणि तो केल्यानंतर एक शॉर्ट क्वेश्चन तयार होत असतो, म्हणून त्याला क्वेश्चन टॅग देखील म्हणतात. आलं लक्षात? तर या क्वेश्चन टॅग कसं सोडवायचा याचे काही 7-8 रूल्स मी तुम्हाला दिलेले आहे. ते रूल्स तुम्ही लिहून घ्या, पाठांतर करा. बाकी असर्टिव्हचे जे सेंटेन्स आहेत आता मी इथे घेतलेले, या सेंटेन्सला फक्त तुम्हाला 2 ट्रिक्सचा वापर करून तुम्हाला सोडवायचा आहे. त्या 2 ट्रिक कशा वापरायच्या आणि टॅग कसा समजून घ्यायचा ते तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये कळणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया. तर बघा, राधिका इज अ गुड डान्सर हा पहिला सेंटेन्स मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि तुम्हाला काय क्वेश्चन विचारते, कंसात असते या ठिकाणी ऍड अ क्वेश्चन टॅग. अशा प्रकारे तुम्हाला कंसामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेली असते. ठीक आहे. क्वेश्चन टॅग 3 प्रकारे विचारते. एक तर असा सेंटेन्स देईल आणि ऍड अ क्वेश्चन टॅग असं तुम्हाला विचारेल. दुसरं, सेंटेन्स दिलेला राहील आणि खाली 4 ऑप्शन त्याच्या टॅगचे दिलेले असतील आणि सांगितलं असेल की चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द टेल टॅग. करेक्ट ऑप्शन निवडायचा आणि टेल टॅग लावायचा. 2 झालं. तिसरी पद्धत अशी राहील की टेबल असेल, एका ग्रुपमध्ये ए कॉलम मध्ये सेंटेन्स दिलेले असतील, बी कॉलम मध्ये टॅग दिलेले असतील, तर मॅच द पेअर अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकते. कसलाही प्रश्न विचारला तरी, कसल्याही पद्धतीने विचारलं तरी टॅगचे नियम आपल्याला माहित असले पाहिजे. टॅग आपल्याला सोडवता आलं पाहिजे, तरच आपण त्या 3 प्रकारच्या कुठल्याही प्रश्नामध्ये आपण सोडवू शकतो. ओके, लक्ष द्या की आपण कुठल्या प्रकारची ट्रिक या ठिकाणी वापरणार आहे. तर राधिका इज अ गुड डान्सर हा जो सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये तुम्हाला पहिला जो वर्ड आहे सुरुवातीचा राधिका, हा काय दिसतो? नाउन दिसतो, बरोबर. आणि तो त्या वाक्यामध्ये काय आहे? त्या वाक्याचा तो डुअर ऑफ द ऍक्शन आहे, म्हणजे क्रिया करणारा आहे, म्हणून त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. ओके, याला सब्जेक्ट म्हणतो. याच्यानंतर आलेला इज काय आहे? वर्ब आहे. आणि तो am, is, are, was, were, shall be, will be हे जे टू बी चे फॉर्म्स आहेत, त्या टू बीच्या फॉर्म मधला वर्ब आहे. ऍक्च्युली या ठिकाणी तो हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला नाही आहे, तर तो मेन वर्बचाच काम करत आहे, परंतु तो ऍक्शन वर्ड नाही आहे. क्रिया दर्शवणारा ऍक्शन वर्ड ज्याला आपण वर्ब म्हणतो तो वेगळा, आणि त्याला हेल्प करण्यासाठी आलेला पॉवर वर्ड, स्पेशल वर्ड किंवा हेल्पिंग वर्ड, ऑक्झिलरी वर्ड सुद्धा त्याला आपण म्हणतो. तर त्यापैकी इज आहे की नाही? आहे ना. परंतु या ठिकाणी तो मेन वर्ब म्हणून आलेला आहे, परंतु त्याचा दुसरा रोल हेल्पिंग वर्बचा पण आहे. आणि आपल्याला टॅग करताना हेल्पिंग वर्बची गरज पडते, कारण कुठे आपल्याला नाट जोडायचा असतो, कुठे जोडायचा नसतो. तर लक्ष द्या की इथे आपल्याला सब्जेक्ट आणि वर्ब इथपर्यंत सेंटेन्सला कापून घ्यायचं आहे. पेन्सिलने हे काम तुम्हाला करता येईल. ठीक आहे. सेंटेन्सचे 2 तुकडे केले आपण. पहिल्या तुकड्यामध्ये 2 वर्ड्स आले, राधिका इज, आणि दुसरा तुकडा जो आहे त्या तुकड्याचा विचार करायची गरज नाही आता. ठीक आहे. काय करायचं आहे की गिव्हन सेंटेन्स ऍज इट इज जसाच्या तसा आपल्याला लिहायचा आहे. तो झाल्यानंतर कॉमा द्यायचा आहे आणि मग आपल्याला टॅग लावताना ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. की 2 तुकडे केले. पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला किती वर्ड्स मिळाले? 2 वर्ड्स मिळाले. ओके, 2 वर्ड्स मध्ये हा झाला पहिला वर्ड आणि हा झाला दुसरा वर्ड. ठीक आहे. आता टॅग करताना काय करायचा? गिव्हन सेंटेन्स ऍज इट इज आपण लिहिणार आहे, तो मी लिहितो आधी. राधिका इज अ गुड डान्सर लिहिला आणि कॉमा दिला. ओके, त्याच्यानंतर आता टॅग आपल्याला लावायचा आहे. तर मी काय सांगितलं की 2 पार्ट सेंटेन्सचे केले. पहिल्या पार्ट मध्ये 1 आणि 2 हे 2 वर्ड्स आपल्याला मिळाले. त्यांची पोझिशन पहा या ठिकाणी. काय? राधिका 1 वर आहे आणि इज 2 वर आहे. त्याला उलट करायचं, म्हणजे 1 2 काय झाला? 12 झाला ना, 12.
ह्याचं टॅग मध्ये रूपांतर काय करायचं 21 मीन्स 21 उलट झालं की नाही जागा बदलली की नाही अशा पद्धतीनं आपण त्याची जागा बदलून त्या ठिकाणी त्यांना लिहायचं आहे. तर मग आता आधी मला काय लिहावं लागेल इज लिहावं लागेल आणि मग नंतर मला राधिका लिहावं लागेल. आलं लक्षात ठीक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच सेंटेन्स मध्ये 2 वेळा आपण एकच नाउन वापरत नाही किंवा पहिल्या सेंटेन्स मध्ये नाउन आला सब्जेक्ट करता की मग त्याच्यासाठी आपण त्याच्याबद्दलच बोलतो तेव्हा पुढे आपण त्याचा काय वापरतो प्रोनाउन वापरतो. मग राधिका इकडे नाउन आलेला असेल तर त्याचा आपण टॅग मध्ये काय घेतला पाहिजे प्रोनाउन घेतला पाहिजे सर्वनाम घेतला पाहिजे. मग राधिका मुलगी आहे ना तर तिच्यासाठी प्रोनाउन काय वापरला पाहिजे सी वापरला पाहिजे बरोबर. जर पुरुष असता इकडे तर ही वापरला असता ओके. आणि जर जेंडर कळत नाही स्त्रीलिंग आहे की पुल्लिंग आहे कळत नाही जसा डस्टर असेल चॉक असेल है ना असा काही असेल बर्ड असेल आकाशात पक्षी उडत आहे आपल्याला मेल की फिमेल कळत नाही अशा वेळी आपण काय वापरला पाहिजे इट वापरला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे इकडे बर्ड जर समजा बर्ड इज फ्लाइंग इन द स्काय असा सेंटेन्स आला असेल तर आपण तिकडे टॅग मध्ये पुन्हा बर्ड लिहिणार नाही त्यासाठी आपण सर्वनाम इट घेणार. आलं लक्षात. टेबल इज व्हेरी फाईन टेबल इज व्हेरी गुड. आता टेबल साठी तिकडे काय घेणार इट घेणार. हे लक्षात आलं तुमच्या. म्हणजे इथे ही सी आणि इट आणि अनेक वचनी नाव नसला तर दे येणार. ठीक आहे. म्हणजे स्टुडंट्स आर डुईंग देअर वर्क. तर मग तिकडे टॅग मध्ये आपण स्टुडंट साठी काय सर्वनाम घेणार दे घेणार. म्हणजे ही सी इट आणि दे या सर्वनामांचा आपल्याला उपयोग होणार आहे. ऑलरेडी जर सर्वनामच या ठिकाणी दिलेला असेल जसं इथे सेकंड सेंटेन्स मध्ये मी घेतलेला आहे सब्जेक्टच्या जागेवर ऑलरेडी सर्वनाम आला असेल तर तोच सर्वनाम आपण तिकडे घेणार आहे. आलं लक्षात तुमच्या. तर मग मला या ठिकाणी राधिकाच्या ऐवजी मला इथे काय घ्यावं लागेल शी घ्यावं लागेल. परंतु टॅग अजूनही पूर्ण झालेला नाही. लक्षात घ्या. एक नियम तुम्हाला माहिती आहे की दिलेला जो सेंटेन्स आहे हा होकारात्मक आहे की नकारात्मक आहे ते पहा. आणि होकारात्मक असेल तर टॅग नकारात्मक करा. दिलेला सेंटेन्स नकारात्मक असेल तर टॅग होकारात्मक करा. मग आता तुम्ही ठरवा की राधिका इज अ गुड डान्सर दिलेला सेंटेन्स हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे. हा पॉझिटिव्हचा साइन समजला तुम्हाला सायन्स मध्ये. ठीक आहे. हा पॉझिटिव्ह. मग सेंटेन्स पॉझिटिव्ह तर टॅग काय आला पाहिजे निगेटिव्ह आला पाहिजे. सेंटेन्स पॉझिटिव्ह टॅग निगेटिव्ह. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर टॅग पॉझिटिव्ह झाला पाहिजे. मग पॉझिटिव्ह झाला पाहिजे म्हणजे काय तर तिथे नॉट नाही लावायचा आणि निगेटिव्ह झाला पाहिजे म्हणजे काय तर तिथे नॉट लावायचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मध्ये लिहायचा. आता हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्सचं जे आहे ते 8व्या वर्गाच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुक मध्ये सुरुवातीच्याच पेजवरती टेबल दिलेला आहे. फुल फॉर्म आणि त्याचे कॉन्ट्रॅक्टेड म्हणजे शॉर्ट फॉर्म ते पाहून घ्यायचं. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स तुम्हाला चुकता कामा नये. जसं विलला नाट लावायचं आहे तर काय होते सेंटेन्स घेणार आहे आपण. शॅलला नाट लावायचं आहे तर काय होते यामला नाट लावायचं आहे तर काय होते हे माहित पाहिजे आपल्याला तरच टॅग तुमचा करेक्ट असू शकते. ठीक आहे. तर आपण पाहूया की गिवन सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे टॅग आपल्याला निगेटिव्ह करायचा आहे. निगेटिव्ह करायचा आहे म्हणजे मला काय करावं लागेल हा जो इज आहे याला नाट लावावं लागेल. आता इजला नाट लावणे म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड करणे तर काय होईल इजंट होईल ना सर इजंट सी. आणि मग शेवटी काय पाहिजे क्वेश्चन मार्क पाहिजे. क्वेश्चन टॅग नाही क्वेश्चन मार्क पाहिजे. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन टॅग. याला म्हणू आपण टॅग किंवा याला म्हणू आपण टेल टॅग. अंडरस्टूड. किती ट्रिक वापरल्या 2च. कोणत्या 2 ट्रिक. पहिलं म्हणजे सेंटेन्स तर लिहिला आपण जसंच्या तसा. पहिली ट्रिक काय वापरली सेंटेन्सचे 2 पार्ट केले आणि 1 to 1 वाले जे वर्ड्स आहेत त्याचा आपण 2 1 केला. एक ट्रिक झाली. दुसरी ट्रिक काय की सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल टॅग निगेटिव्ह केला. या 2च ट्रिक आहे. बाकी क्वेश्चन मार्क लावायचा हे तर तुम्हाला माहितच आहे. कॉमा द्यायचा इथे हे तुम्हाला माहितीच आहे. फक्त चुकतो आपण इथे आणि याच्यासाठी ट्रिक वापरायच्या फक्त 2. ओके. नेक्स्ट सेंटेन्स घेऊ आपण. यू आर नॉट सपोज टू कम लेट. ठीक आहे. मग आता या ठिकाणी दिलेला सेंटेन्स जो आहे हा ऍज इट इज आपण लिहून घेणार. टेन्स सुरू आहे तुमचा लिहिणं सुरू ठेवा.
यू आर नॉट सपोज टू कम लेट. इथपर्यंत लिहिलं, मला कॉमा द्यावा लागेल आता. ओके, कॉमा दिला मी. त्याच्यानंतर आता त्या दोन ट्रिक इथे अप्लाय करा. काय करायचं आहे, सब्जेक्ट आणि वर्ब ह्या दोन शब्दापासून वाक्याला तोडायचं आहे. आता या ठिकाणी बघा, हा जो वर्ब आहे ना हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये, याला नाट पण जोडून आलेला आहे, म्हणजे नाट याच्या सोबत आलेला आहे. आणि मग सपोज्ड हा मेन वर्ब या ठिकाणी आलेला आहे, ऍक्शन वर्ड आलेला आहे. आता टॅग मध्ये आपल्याला विचार करायचा आहे, जो सब्जेक्ट आहे, हा जो सब्जेक्ट आहे याच्या अगदी जवळ आलेल्या वर्बचा विचार करायचा आहे. ठीक आहे, दुसरा पण वर्ब आलाय, पण तो नंतर आलेला आहे. म्हणजे जो सब्जेक्टला अगदी जवळ लागून जो वर्ब आलेला असेल, ठीक आहे, त्याचा विचार करायचा. लक्षात येत आहे तुमच्या? मग आता इथे यूच्या नंतर काय आला, आर आला. ठीक आहे, त्याच्या पुढे नॉट आलेला आहे. या नॉटचा पण आपल्याला विचार करावा लागेल. आता मी काय करणार, यू आर पाडला तुकडा, 1 and 2 झाला की नाही. आता मला काय करायचं आहे, इकडे कॉमा दिल्यानंतर हा जो 1 2 आहे त्याला काय करायचं आहे, 2 1 करायचं आहे. ठीक आहे, तर इथे काय आलेला आहे, आर आलेला आहे आणि मग काय आलेला आहे, यू आलेला आहे. क्वेश्चन टॅग पूर्ण झालेला नाही, लक्ष द्या. आता दुसरी टेक्निक, दुसरी जे ट्रिक आहे ती आपली काय होती, की दिलेला सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. सांगा तुम्ही, काय आहे, दिलेला सेंटेन्स हा निगेटिव्ह आहे, तर येणारा टॅग काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मग या ठिकाणी तुम्हाला आर ला नाट लावायचा की नाही लावायचा आहे, नाही लावायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की दिलेल्या वाक्यामध्ये नो नॉट नेव्हर नथिंग यासारखा नकारात्मक वर्ड तुम्हाला दिसत असेल तर टॅग मध्ये तुम्ही काही लावायचंच नाही. फक्त हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये आलेला जो आहे ना त्याला लिहिलं आणि त्याच्यानंतर आलेला जो काही सब्जेक्ट आहे, हा तो प्रोनाउन फॉर्म मध्ये असेल तर प्रोनाउन, नाऊन आला असेल तर त्याचा प्रोनाउन लिहायचा आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. हा झाला टॅग. हा लक्षात होऊन घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड सेंटेन्स, सचिन कॅन प्ले क्रिकेट. सांगायचं तुम्हाला आता, सचिन कॅन प्ले क्रिकेट या सेंटेन्सला ऍड अ टेल टॅग करायचा आहे किंवा ऍड अ क्वेश्चन टॅग करायचा आहे. काय करायचं, दिलेला सेंटेन्स ऍज इट इज जसा आहे तसा लिहून घ्यायचा. सपोज आता मी इथे लिहिला, ही त्याची आन्सरच मी तयार करतो तिथे डायरेक्ट न लिहिता. ठीक आहे, सचिन कॅन प्ले क्रिकेट इथपर्यंत लिहिला, फुल स्टॉप होता, त्याच्या जागी कॉमा दिला. आता टॅग आपल्याला इथे पाहिजे आहे. दोन्ही ट्रिक ज्या तुम्हाला सांगितल्या त्या इथे अप्लाय करा. म्हणजे काय करा, दिलेला सेंटेन्स जो आहे त्या सेंटेन्सचे 2 तुकडे करा. त्यातल्या पहिल्या तुकड्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब आला पाहिजे. आता इथे वर्ब 2 आहेत का, कॅन पण आहे आणि प्ले पण आहे. आता प्ले ऍक्शन वर्ड आहे, मुख्य क्रियापद आहे, मेन वर्ब त्याला म्हणतो आपण, ऍक्शन सांगते. आणि त्याच्या आधी कॅन त्याला हेल्प करण्यासाठी मॉडेल आलेला आहे, मॉडेल हेल्पिंग वर्ब आहे. त्या मॉडेलला पण आपण नॉट लावू शकतो ना. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला नंतर आलेला जो वर्ब आहे त्याला सोडून द्यायचा आहे. म्हणजे सचिन हा सब्जेक्ट आहे आणि त्याच्या अगदी जवळ आलेला जो वर्ब आहे त्याला पकडायचा आहे. ठीक आहे, हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये आहे तो हेल्पिंग वर्ब आहे की नाही, हा सहायकारी क्रियापद आहे, मॉडेल आहे ना. तर याला आपण 1 2 आहे, इथे करू 2 1. म्हणजे मला काय लिहायला लागेल इथे, कॅन. ठीक आहे, आणि मग लिहायचं आहे मला सचिन. पण आताच आपण पाहिलेलं आहे पहिल्या सेंटेन्स मध्ये की जर सब्जेक्टच्या जागी जर नाउन आलेला असेल, काय असेल, नाउन आलेला असेल तर टॅग वर टॅग करत असताना त्या सब्जेक्टच्या ठिकाणी ऐवजी आपल्याला काय लिहायचं आहे, त्याचा प्रोनाउन लिहायचा आहे. मग सचिन पुरुष आहे का स्त्री आहे, पुरुष आहे. मग याचा या ठिकाणी काय आला पाहिजे, प्रोनाउन ही आला पाहिजे. ठीक आहे, टॅग कम्प्लीट झाला का, नाही झाला. का नाही झाला, दुसरी ट्रिक आपण अजून अप्लाय केली नाही. दुसरी ट्रिक काय, की दिलेला सेंटेन्स हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. सांगा तुम्ही, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. कारण याच्यामध्ये नो नॉट नेव्हर नथिंग याच्यासारखा निगेटिव्ह वर्ड दिसत नाही आहे. मग सेंटेन्स पॉझिटिव्ह तर टॅग काय पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे. आणि टॅग निगेटिव्ह करायचं तर मला कॅनला काय करावं लागेल, कॅनला काय करावं लागेल, नॉट लावावं लागेल. ठीक आहे, मग कॅनला नॉट लावताना मला
त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय लिहिता येईल? कांट. तर 2 वेळा एन लिहत नाही कांट लिहिताना, ठीक आहे. म्हणून सीधा जो कॅन आहे त्याला अपॉस्ट्रोफे टी लावायचा. इथे काय झालंय? एन अपॉस्ट्रोफे टी लागलाय. इथे एन अपॉस्ट्रोफे टी झाला की नाही, पण कॅन मध्ये ऑलरेडी लास्ट मध्ये एन होता म्हणून आपण अपॉस्ट्रोफे डायरेक्ट टी लिहिला. ओके. तर कांट ही आणि मग शेवटी काय आला पाहिजे? क्वेश्चन मार्क. हा झाला तुमचा टॅग. अंडरस्टूड? अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? असर्टिव्ह सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये 2 ट्रिकचा वापर करून आपण हे 3 सेंटेन्स या ठिकाणी सोडवून घेतलेले आहे. ओके. पुन्हा आपण या ठिकाणी सेंटेन्स घेतलेले आहेत 3. टुडे इंडिया विल विन द मॅच. हा सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि याला आपल्याला क्वेश्चन टॅग लावायचा आहे. ठीक आहे. आपण जी ट्रिक होती तीच ट्रिक इथे अप्लाय करू. फक्त एक लक्षात घ्या की या ठिकाणी सेंटेन्सचे 2 पार्ट जे आपण करतो त्यावेळेस आपल्याला इथे एक लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की बघा टुडे हा जरी सुरुवातीला आलेला वर्ड असेल नंबर 1 वर आहे ना, परंतु तो त्या वाक्याचा करता नाही आहे. ऍक्शन करतोय का टुडे हा वर्ड? ऍक्शन करणारा कोण आहे? इंडिया. म्हणजे इंडिया इथला काय आहे? सब्जेक्ट आहे, डुअर ऑफ द ऍक्शन आहे. आणि टुडे काय आहे? तर जी झालेली क्रिया आहे जिंकण्याची, ठीक आहे, मॅच जिंकण्याची, ती केव्हा झाली तो सांगतो शब्द. म्हणजे तो ऍडवर्ब आहे. हा ऍडवर्ब मागे पण लिहू शकतो आपण. इंडिया विल विन द मॅच टुडे. अशा प्रकारे आपण मागे पण त्याला लिहू शकतो. म्हणून हा जरी सुरुवातीला असला तरी हा काय नाहीये? करता नाहीये. म्हणजे याला 1 नंबरचा शब्द आपण समजू शकत नाही. तर इंडिया आणि विल इथून आपण तुकडे करू ना, बरोबर. हा टुडे सोडून द्या. इंडिया विल. मग इंडिया मिळाला आपल्याला 1 नंबर आणि विल मिळाला 2 नंबर. इकडे विल मेन वर्ब आलेला आहे, V1 आलेला आहे. मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपल्याला सब्जेक्टच्या अगदी जवळ असलेला, क्लोज असलेला जो काही वर्ब आहे तो पकडायचा आहे आणि नेक्स्ट असेल त्याला सोडून द्यायचा आहे. ओके. तर मग आता हा सेंटेन्स आपण टॅग लिहायचा आहे. कशा पद्धतीने करू? ठीक आहे. मी यालाच डायरेक्ट इकडे आन्सर बनवतोय. आलं लक्षात तुमच्या की काय करायचंय? 1 to जो आहे त्याला आपण 2 1 मध्ये करायचं आहे. तर मी विल लिहिणार इथे, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया हा जो नाऊन आहे, ठीक आहे, पुल्लिंग नाही स्त्रीलिंग नाही, आपल्याला कळत नाही जेंडर कोणतं आहे. आपण भारत माता म्हणतो तेव्हा आपण माता म्हटलं तर स्त्रीलिंग झाला तर मग आपण शी वापरू शकतो. आणि भारत देश म्हणतो आपण तर मग त्यावेळेस आपण पुरुष समजतो, पुल्लिंगी शब्द समजतो, मग आपण ही वापरू शकतो. पण देशासाठी ही किंवा शी वापरण्यापेक्षा इट वापरलेलं चांगलं राहील. म्हणजे इंडियासाठी आपण वापरणार इट हा सर्वनाम. आला लक्षात तुमच्या? मग आता सेंटेन्स पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. सेंटेन्स आहे पॉझिटिव्ह तर टॅग काय राहील? निगेटिव्ह राहील. ठीक आहे. मग आता विल जो आहे त्याला काय करावं लागेल? नाट जोडावं लागेल. ठीक आहे. पण तुम्ही एक माहित आहे तुम्हाला की विल ला आपण नॉट जेव्हा जोडतो, कॉन्ट्रॅक्टेड करतो, तेव्हा त्याचं विलंट असं होत नाही. हे चुकलं. विलंट होत नाही. मग काय होते? वोंट होते. हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे. काय होते? वोंट होते. आणि शालला नाट लावलं तर काय होते? शालला नाट लावलं तर SHAN अपॉस्ट्रोफे T सॅन्ट होते. हे पक्क लक्षात ठेवा. तसंच ऍम आणि नॉट हे असेल तर टॅग मध्ये ऍमचा आपल्याला करावं लागते आर आणि त्याला लावावं लागते नॉट म्हणजे होणार आरंट. ठीक आहे. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता मग टॅग मध्ये मी तिथे काय लिहू? विल लिहू का? काय लिहू? वोंट. आणि इंडियासाठी ते सर्वनाम इट क्वेश्चन मार्क. त्याला आपला टॅग. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दे हॅव फॉरगॉटन देअर वे. सब्जेक्ट काय आहे? दे. हॅव हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये आहे ना. आणि फॉरगॉटन हा V3 म्हणजे ऍक्शन वर्ड आलेला आहे. फॉरगॉटन. आपल्याला सेंटेन्सचे 2 तुकडे करायचे आहे तर आपण कोणता वर्ब घ्यायचा? जो सब्जेक्टला अगदी कनेक्टेड आहे, क्लोजर आहे. तर कोण आहे? हॅव आहे. आणि फॉरगॉटन पासून तिकडे दुसरा तुकडा पडला. ठीक आहे. आता दिलेला सेंटेन्स ऍज इट इज आपण लिहायचा आहे, कॉमा द्यायचा आहे. दिला. ठीक आहे. मी जो सेंटेन्स ऑलरेडी घेतलाय त्यालाच मी आन्सर तयार करतोय, परंतु तुम्हाला तसं नाही करायचं. तुम्हाला
क्वेश्चन वेगळा आहे, आन्सर वेगळा लिहायचा आहे. ठीक आहे. आता इथे 1 2 ला मी काय करेन, 2 1 करेन. कॉमा देऊन इथे काय आलेला आहे, ह्या वालेला आहे, तुम्ही घेणार. ठीक आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते ठरवा. सेंटेन्स पॉझिटिव्ह तर मला टॅग काय करावं लागेल, निगेटिव्ह. तर मग ह्याला मला काय लावावं लागेल, नाही. मग हॅवंट होईल की नाही, हॅवंट. आणि जो ते सर्वनाम आहे तो मला जसाच्या तसा घ्यायचा आहे, कारण की तो सर्वनाम आहे आणि सर्वनामात बदल नाही करायचा. सर्वनाम सर्वनामच करता जो आहे ना तो घेऊन घ्यायचा त्या ठिकाणी. आलं लक्षात. अशा पद्धतीनं तुमचा तो टॅग झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट. आता या ठिकाणी पहा, वी ऑल हा सब्जेक्ट आहे, हॅव हा वर्ब आहे, नॅचरल टॅलेंट इकडे बाकीचे शब्द आलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट आणि वर्ब इथपर्यंत 2 वर्डचे आपल्याला तुकडे करायचे आहे. हा झाला 1 आणि हा झाला 2. आता तुम्ही म्हणाल की सर हा जो हॅव आहे हेल्पिंग वर्ब आहे आणि त्या हॅवलाच आपण इकडे कॉमा दिला, हॅव लिहिला. आणि सेंटेन्स जो आहे सर हा पॉझिटिव्ह आहे, तर मग आपण इकडे निगेटिव्ह करतो. म्हणून आपण हॅवला काय करू, हॅवंट करू, जसं इथं केलं तसं. आणि मग वी हा यातला करता घेऊन टाकू आणि हॅवंट वी असा टॅग लिहून टाकू. तर हे सुद्धा चुकलेलं नाही आहे, बरोबर आहे. परंतु या ठिकाणी हॅव हा हेल्पिंग वर्बचा काम करत नाहीये, तर तो हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये नाही आहे, तर तो मेन वर्बच्या फॉर्म मध्ये आहे. आय हॅव अ चाक, माझ्याकडे चाक आहे, माझ्याकडे खडू आहे. आय हॅव अ कार, माझ्याकडे कार आहे, म्हणजे माझ्या मालकीची आहे. म्हणजे हॅव, हॅज आणि हॅड हे जे वर्ब आहे हे पजेशन दाखवते. पजेशन म्हणजे मालकी सांगते, मालकी सांगते. ठीक आहे. मग वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट, आपल्या सगळ्यांकडे नॅचरल टॅलेंट आहे, कडे आहे. मग या ठिकाणी हॅव जो आहे मेन वर्ब ऍक्शन वर्ड सारखा, ऍक्शन नाही आहे याच्यामध्ये. ठीक आहे. पजेशन सांगितलेली आहे, परंतु तो मेन वर्ब सारखा काम करताय. मग वाक्यामध्ये जर मुख्य क्रियापद आला असेल आणि हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसत नाहीये त्या ठिकाणी काही, तर आपण काय वापरणार, डू, डज, डीड वापरणार. म्हणजे जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स असतो त्याच्यामध्ये V1 आणि V5 आला असतो, तर V1 आला असेल तर डू वापरणार आणि V5 आला असेल तर डज वापरणार. म्हणजे यस फॉर्म मधला वर्ब आहे तर डज वापरायचा. आणि V2 आलाय म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला डीड वापरायचा आहे. 12 टेन्स पैकी 2 टेन्स फक्त मेन वर्ब येतो. ठीक आहे. आणि बाकी उरलेल्यामध्ये हेल्पिंग वर्ब शिवाय ते वाक्यच तयार होत नाही. ओके. तर मग या ठिकाणी आपण काय करणार, हॅव जो आहे ना हा V1 आहे. ठीक आहे. आणि याचा V5 काय होईल रे, हॅज होईल. ठीक आहे. आणि V3 काय होईल, हॅड. पास्ट टेन्स काय होईल, हॅड. तिसरा फॉर्म काय होईल, हॅड. ठीक आहे. आणि चौथा फॉर्म होईल हॅविंग. म्हणजे पहिला हॅव, ठीक आहे, दुसरा हॅड, तिसरा हॅड, चौथा हॅविंग आणि पाचवा फॉर्म म्हणजे ईएस फॉर्म जो आहे तो आहे हॅज. ईएस मध्ये यस दिसतो ना शेवटी, आणि इथे हॅज मध्ये पण यस आहे शेवटी, इज मध्ये पण यस येतो शेवटी, वाज मध्ये पण यस येतो शेवटी, हॅज मध्ये पण यस येतो शेवटी, राईट्स म्हटलं, रीड्स म्हटलं तर तिथे पण यस येतो शेवटी. आणि हे सगळे ही, सी, इट किंवा एखादा सिंग्युलर नाउन ह्यांच्या सोबत वापरले जाणारे वर्ब्स आहेत, हे लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी V1 आला असल्यामुळे मला काय घ्यावं लागेल, इथे टॅग मध्ये काय घ्यावं लागेल, V1 आला तर काय घ्यायचं म्हटलं, डू. V5 आला तर काय घ्यायचा, डज. आणि V2 आला तर काय घ्यायचा, डीड. तर मग मला डू घ्यावा लागला. ठीक आहे. आता सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर टॅग निगेटिव्ह करायचा, म्हणजे इथे अपॉस्ट्रोफ आहे, डोंट करा लागेल, डोंट. आणि सब्जेक्ट मध्ये सर्वनाम आलेला वी तो घ्यायचा, क्वेश्चन मार्क दोन घ्यायचा, डोंट वी. चला, अशा पद्धतीनं हा याचा टॅग झाला. एक सेंटेन्स आणखी घेतो मी, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. ही राइट्स व्हेरी नाईस नोट्स. आता बघा या ठिकाणी
दिलेला सेंटेन्स जो आहे जसाच्या तसा मी लिहिणार टॅग करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर ही आणि राईट्स हा सब्जेक्ट आहे आणि हा वर्ब आहे. तुकडे करणार 1 2. ठीक आहे. आता याच्यातला 2 मी इथे लिहित असतो बरोबर. टॅग मध्ये आपण 2 लिहितो आधी मग 1 लिहितो. तर राईट्स तिथे लिहिता येईल का? नाही का? कारण राईट काय आहे? V5 मध्ये ऍक्शन वर्ड आलेला आहे, मेन वर्ब आलेला आहे. हा ऍक्शन वर्ड त्या ठिकाणी आपण जसाच्या तसा घेऊ शकत नाही. मग आपण याच्यासाठी V5 साठी हेल्पिंग वर्ब काय वापरू? डज वापरू. ठीक आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे. मग इकडे काय करायचं? निगेटिव्ह म्हणजे डझंट येईल या ठिकाणी डझंट. आणि या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे तो ही आहे म्हणजे प्रोनाउन आहे, तर तो जसाच्या तसा प्रोनाउन मी इथे घेणार. फक्त हिचा एच कॅपिटल होता, इकडे स्मॉल केला. ठीक आहे. डझंट ही समजलं असेल आता तुम्हाला पद्धतशीर. इथे जर समजा रोड आला असेल ना, म्हणजे V2 आला असेल ना, तर इथे टॅग मध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल? डीड घ्यावं लागेल. आणि त्याला मग नाट लावणं वगैरे ते काय त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर डिपेंड असते. आलं लक्षात? ठीक आहे. चला तर पुन्हा आपण 3 सेंटेन्स घेतलेले आहेत या ठिकाणी. याच्या आधी सांगितलेल्या ट्रिकचा या ठिकाणी वापर करायची आता गरज नाही. ठीक आहे. पहिला सेंटेन्स जो आहे हा लेट्स ने सुरू झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आहे तो वर्बने सुरू झालेला आहे म्हणजे इम्पेरेटिव्ह आहे. हा सुद्धा इम्पेरेटिव्हच आहे. ठीक आहे. हा सुद्धा इम्पेरेटिव्हच आहे. त्याच्यानंतर एव्हरीबडी इज बिझी या ठिकाणी सब्जेक्ट एव्हरीबडी आलेला आहे. आणि या तिन्ही सेंटेन्स मध्ये तुम्हाला दुसरं काही करावं लागणार नाही. यांच्यासाठी फिक्स टॅग सांगितलेले आहेत ग्रामर मध्ये, ते टॅग इथे वापरावं लागेल. मग लेटेस्टचा वाक्य असेल तर आपण काय करू? दिलेला वाक्य जसाच्या तसा लिहू आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पहा ह्या आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल इथे ह्या लिहायचा. ठीक आहे. आणि सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, हॅवंट करायचा आणि मग लेट तिकडे लिहून टाकायचा. असं टॅग होणार नाही. तर लेट्सच्या किंवा लेटेस्टच्या वाक्यामध्ये एक फिक्स असा टॅग सांगितलेला आहे. तो काय आहे? शॅल बी. शॅल बी हा टॅग आपल्याला लावायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट म्हणजे हा पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, आपल्याला एक आणि एकच टॅग लावायचा आहे शॅल बी. ठीक आहे. जर समजा लेटस नॉट हॅव अ शॉर्ट ब्रेक असं जरी असेल समजा, तरी आपण तिथे शॅल बीच वापरणार. ठीक आहे. आता दुसरा पार्ट ओपन द डोअर. दिलेला जो सेंटेन्स आहे हा इम्पेरेटिव्ह आहे. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. ठीक आहे. इन्स्ट्रक्शन देण्यासाठी, रिक्वेस्ट करण्यासाठी, ऑर्डर देण्यासाठी, ऍडवाइस देण्यासाठी ह्या सेंटेन्सचा वापर होतो. असं करा, तसं करा, असं करू नका. पण हा सुद्धा पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो, आपल्याला त्याचा फिक्स टॅग वापरायचा आहे. ठीक आहे. याच्यासाठी फिक्स टॅग काय सांगितलेला आहे? इम्पेरेटिव्ह साठी विल यू. म्हणजे सेंटेन्स जो आहे हा मी जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे, कॉमा घ्यायचा आहे आणि मग विल यू हा टॅग लिहून क्वेश्चन मार्क देऊन टाकायचा. त्याच्यानंतर एव्हरीबडी इज बिझी या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोण आलेला आहे? एव्हरीबडी. ठीक आहे. एव्हरीबडी, एव्हरीवन अशा प्रकारचा जर म्हणजे करता आलेला असेल, एव्हरीबडी, एव्हरीवन, आणखी नो वन, नोबडी यांच्यासारखा करता आला असेल. आता नोबडी आला तर काय होते? निगेटिव्ह होते. एव्हरीबडी आला तर पॉझिटिव्ह होते. काही असो, निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह पॉझिटिव्हचा विचार करावाच लागेल. या ठिकाणी करावा लागला नाही, इथे करावं लागेल. बघा दिलेला सेंटेन्स जसाच्या तसा लिहून घ्यायचा. लिहिल्याच्या नंतर या ठिकाणी हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्ये पहा इज हा या ठिकाणी वर्ब आलेला आहे, तो आपण घ्यायचा आहे. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की इज हा सिंग्युलर आहे की नाही? इज सिंग्युलर आहे, परंतु तो सिंग्युलर फॉर्म मध्ये इकडे वर्ब लिहायचा नसतो, तर त्याचा प्लुरल, त्याचा अनेक वचन करायचा असतो. इजचा अनेक वचन काय मग? आर. जरी ते वाज असता तर त्याचा अनेक वचन वेळ आला असता. लक्षात. तर अशा पद्धतीने आपण लिहू. म्हणजे इजचा झाला इथे आर,
मग आता हा सेंटेन्स जो आहे हा पॉझिटिव्ह आहे, तर आपण इकडे काय करणार, त्याला टॅगला निगेटिव्ह करणार, आरंट. ठीक आहे. आणि हा जो एव्हरीबडी आहे याच्यासाठी सर्वनाम आपण एव्हरीबडी नाही लिहिणार इकडे. एव्हरीबडी हा सर्वनामच आहे, परंतु एव्हरीबडी नाही लिहिणार इकडे. तर काय घ्यायचं सर्वनाम, दे घ्यायचं. ठीक आहे. आणि क्वेश्चन मार्क द्यायचं, आरंट दे. अशा पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन टॅग सोडवायचे आहेत. तर स्टुडंट्स, आय होप की यू माइट हॅव अंडरस्टूड हाऊ टू मेक द टॅग, हाऊ टू मेक द क्वेश्चन टॅग. ओके, समजलं तुम्हाला क्वेश्चन टॅग कसा बनवायचा, याची चार्ट ट्रिक आणि काही नियम सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे आणि एक्झाम्पल घेऊन समजावून सुद्धा सांगितलेले आहे. तर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला समजलं असेल, सोपं वाटलं असेल, तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.